प्रेक्षकांच्या भेटीला येते भरपूर चॅलेंजिंग बॅटल। सुरुवातीला जर पाहिले तर टॉस बॉक्स मध्ये आपण टॉस होत असताना पाहिलं या मॅचचा तिथे टॉस जर बघायला गेले तर गेटाचवाडी क्रिकेट संघाने लढवून जिंकून प्रथम जर पाहिलं तर क्षेत्ररक्षण चुनलेलं आपण पाहताय आणि ऑलरेडी जर पाहायला गेलं तर या मैदानावरती जे मागचे दोन सामने आपण पाहिलेत त्या दोन्ही सामन्यामध्ये आपण बघितलं पहिला सामना ज्या टीमने खरं तर गोलंदाजी केली त्या टीमने जिंकला, दुसरा सामना ज्या टीमने प्रथम फलंदाजी केली त्या टीमने जिंकलाय। म्हणजे आतापर्यंत हे मैदान रनचेससाठी आणि डिफेन्ससाठी देखील भरपूर चांगल्या पद्धतीने राहिलेलं आहे। म्हणजे हे मैदान आज आपण सर्वजण बघतोय ही स्पर्धा आणि हे मैदान जर पाहायला गेलं तर आपण बघू शकाल जे मला सुपूर्त झालेलं आपण बघतोय माननीय श्री कुणालजी गजानन पाटील दादा असेल, त्यानंतर गजानन बाळाराम पाटील दादा असेल, त्याचबरोबर आपण पाहतायत परशुराम बाळाराम पाटील दादा असेल, त्याचबरोबर मारुतीजी पाटील दादा असेल, त्याचबरोबर आपण बघताय श्रीमान संतोषजी पाटील दादा असेल। या सर्वच व्यक्तिमत्वांच्या माध्यमातून हे मैदान जे मात्र आपण या स्पर्धेसाठी मिळालेलं बघतोय आणि आज या स्पर्धेचा पहिला दिवस जो मात्र आपण सर्वजण एन्जॉय करतोय। जाऊया मॅचच्या दिशेने जिथे आपण पाहतायत फलंदाजी करत असताना या बॅटल मध्ये बघायला भेटतोय जनमान कान्होळ संघ आणि गोलंदाजी करत असताना गेटाचवाडी टीम। पहिला चेंडू मैदानावरती गेटाचवाडी क्रिकेट संघाचा गोलंदाज आपण बघाल वैभव दाखल झालेला आहे। पहिला पॉवर प्ले मध्ये आपण बघू शकतायत संतुष्ट गतीचा फटका फलंदाजी करत असताना यावेळेस भरपूर चांगल्या पद्धतीने एक्झिक्यूट करत असताना फलंदाज आपण विश्वासला पाहिलंय। शॉर्ट पॉइंट मधून एक सिंगल यावेळेस मिळाली जाते। वन साइड इनिंगचा डाव यावेळेस सुरू झालाय। चांगली फलंदाजी पहिल्या चेंडूवरती संघाला खुलासा देणारे एक सिंगल या दाफलकाला मिळालेलं आपण पाहतोय आणि सध्या तरी कॅश प्राइज येत असताना बघायला भेटतंय जनमान कान्होळ संघ जो फलंदाजी करतोय त्या संघासाठी कॅश प्राइज आपण बघाल श्रीमान भूषणदादा भोईर यांच्याकडून प्रत्येकी षटकारासाठी आपण बघतायत 200 रुपयाचं कॅश प्राइज आपल्याला पाहायला मिळेल। यावेळेस आक्रमण नोंदवलंय फलंदाजी करत असताना आपण बघतायत मैदानावरती बंटी भोईर जो मैदानावरती फलंदाजी करतोय आणि त्यांच्या बॅटमधून इथे येत असताना चौकार। पॉवर प्लेचा खेळ सुरू आहे। आपण पाहतायत पॉवर प्ले मध्ये सध्या तरी तटस्थ बांधलेलं क्षेत्ररक्षण या ओव्हर मध्ये आपल्याला बघायला भेटेल ज्यामध्ये थर्ड मॅन बॅकवर्ड स्वर लेग अशा पद्धतीने भरपूर स्वीप सेट केल्या। त्यावेळेस देखील आक्रमण फलंदाजी करत असताना मनगडाची ताकद भरपूर झोकली होती परंतु आपण पाहतायत गोलंदाजीचा पाठीचा कडा म्हटला तर तो क्षेत्ररक्षक असतो आणि तिथे क्षेत्ररक्षक भरपूर चांगला प्रोटेक्शन झोन मधून चांगली फिल्डिंग चांगली कमिटमेंट देत असताना आपण पाहिलं मिळाली जाते सिंगल। 5 षटकांचा डाव आहे। मैदानावरती सध्या तरी फलंदाजी करत असताना आपण बघू शकतोय 3 चेंडूंचा खेळ संपन्न केला गोलंदाज वैभवने। चर्चेचा खेळाडू वैभव म्हटला तर गेटाचवाडी संघाकडून भरपूर नक्कीच सोशल मीडियावरती देखील हा खेळाडू व्हायरल आहे आणि आज आपण पाहतायत आपल्याच विभागामध्ये आपल्याच तालुक्यामध्ये आणि या स्पर्धेमध्ये खेळ करत असताना हा प्रकार होता। गती ओळखली आहे। पॉवर प्ले सुरू आहे। यावेळेस परफेक्ट मिडल टायमिंग ऑन साइडला कनेक्शन प्रॉपर बॉडने निवडलाय। लॉंग ऑन बॉडी लाईनचा सफर मिळतायत 4 धावा चौकार। पाहतायत फलंदाजी करत असताना यावेळेस जनमान कान्होळ क्रिकेट संघ पण पाहताय या डाबामध्ये फलंदाजी करतोय। पहिला पॉवर प्लेचा खेळ आपण मार्गस्थ स्तरावरती बघत असताना वैभवच्या विरोधात इथे छोटं का होईना परंतु आक्रमण बनलंय फलंदाजी करत असताना इथे कान्होळ संघासाठी आक्रमकता होणं ही फार गरजेची असते एका टीमसाठी आणि त्यानंतर टॉप ऑर्डरच्या फलंदाजांकडून स्टार्ट देखील भरपूर इम्पॉर्टंट असतो आणि तो स्टार्ट आतापर्यंत खूप चांगला आहे फलंदाजी करत असताना मॅच मध्ये आपण बघतायत जनमान कान्होळ बी टीमला पुढ्यात ठेवलं। यावेळेस मॅचचा एंडिंग झोनला कनेक्शन जरूर आहे परंतु पॉवर प्लेचा खेळ सुरू आहे आणि पॉवर प्ले म्हटला तर फलंदाजासाठी भरपूर चान्सेस असतात आणि यावेळेस परफेक्ट चान्स बनवला आक्रमण करण्याचा फलंदाजी करत असताना कान्होळ बी टीमचा फलंदाजाने आणि आता फाईन लेगला येतोय हा धारतरेचा भरपूर ताकदवर स्ट्रोक चौकार। मॅच मध्ये आता उल्लेखनीय फलंदाजी करत असताना आपण बघतायत विश्वास या फलंदाजाला टॉप ऑर्डर मधून कशासाठी दाखल झालो याचं उदाहरण विश्वासने देखील
मोजलेलं आपण पाहता या बॅटलमध्ये, कारण लागोपाठ त्याच्या बॅटमधून आक्रमकता बनते. यस, एक्झॅक्ट बॅट वरती कनेक्शन आहे. बॅट वरती थोडस आपण बघताय किंचित कनेक्शन बनलंय, बॅटचं चुंबन मिळालंय आणि मॅच मध्ये आपण पाहताय फलंदाजी करत असताना फर्स्ट विकेट डाऊन, 14ला 1 विकेट. फलंदाजी करत असताना आपण बघताय जनमान कानोड बी संघ विश्वास बाद. आपण पाहताय टेलिव्हिजन स्क्रीनवरती तुम्हाला ऍक्शन रिप्ले देखील पाहायला मिळाला. 2 आक्रमण बनली वैभवच्या माध्यमातून. हा क्रुशल विकेट जो मात्र मिळत असताना आपण पाहताय एका गोलंदाजासाठी ऍज अ बॉलरसाठी म्हणून जर पाहायला गेलं तर विकेट ही फार महत्वाची गोष्ट आणि इथे या मॅच मध्ये जर पाहिलं तर आपण बघतायत सध्याच्या घडीला अगदी गेटाचोडी संघाला वैभवच्या शेवटच्या चेंडूवरती सफल विकेट मिळाला. पहिलं षटक मैदानावरती संपन्न झाले. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीमध्ये आपण पाहतायत या 1 सेट इनिंग मध्ये गोलंदाजी करत असताना गेटाचवाडी क्रिकेट संघ जो खेळ करतोय गोलंदाजीमधून त्यामध्ये पहिल्या ओव्हरमध्ये आपण 14 धावा खर्च झालेल्या पाहताय. त्यानंतर 1 विकेटही मिळालाय. म्हणजे नक्कीच आतापर्यंत दोन्ही टीम्स फलंदाजी करत असताना खूप चांगला परफॉर्मन्स देतात या डावामध्ये. कानोड ब संघ म्हटला तर याही टीमकडे भरपूर ट्रम्पकार्ड असे फलंदाज आपण बघतोय. मानलं की 1 विकेट इथे त्यांनी गमावलाय, परंतु फलंदाजी सेट आहे. आपण पाहतायत टॉप ऑर्डरचा फलंदाज नक्कीच बंटी भोईर देखील तिथे फलंदाजी करत असताना आपल्याला बघायला भेटतोय. आणि त्यानंतर नुकतंच 3rd नंबरवरती दाखल झालेला फलंदाज सॅम देखील बघायला भेटतोय. म्हणजे बॅटल भरपूर जबरदस्त पाहायला मिळेल. फिल्डिंग मध्ये थोडस चेंजेस झाले. पहिल्या पॉवर प्ले मध्ये आपण 2च फिल्डर्स बॉडीलाईन झोन मध्ये बघितले होते. त्यानंतर आपण बघतायत 3 खेळाडू बॉडीलाईन क्षेत्रामध्ये ऍड आहेत. गोलंदाजीसाठी गोलंदाज आपण बघाल प्रितेश यावेळेस दाखल होतोय. चांगली बॉलिंग ऍक्शन इथे आपण बघू शकला प्रितेशची. त्यानंतर हा चेंडू थोडासा आपण बघतायत आउटसाइड द ऑफ स्टिक बघायला भेटलाय. एक्साच्या बढतीने दाफलक थोडस पुढे जात असताना जनमान कान्होळ क्रिकेट संघ या दाफलकाला 15 कॅश प्राइज येते. आपण बघतायत प्रत्येकी षटकारासाठी आमचे श्रीमान भूषणदादा भोईर यांच्याकडून आता 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. यावेळेस चालून दी कार्पेट फटका चांगला आहे. वाडीश लॉंगॉनला क्षेत्ररक्षक तिथे उपस्थित आहेत. चेंडूला उचलून फेकलाय. खेळपट्टीवरती आपण बघू शकता त्यावेळेस आणि एक्झॅक्ट ऑफिशियल पंच सर तिथे म्हणतात की नो चेंडू. गोलंदाज कुठेतरी आपण बघाल खेळपट्टीवरती ओव्हरस्टेप जो इथे करत असताना आपल्याला पाहायला भेटतोय. नो प्लस 2 धावा म्हणजे एकूण 3 धावा या चेंडूवरती रेखाटल्या जात आहेत. आणि धावफलकावरती फलंदाजी करत असताना कानोळ संघ 18 फ्रीड बॉल. फ्री चेंडू पाहायला मिळतोय. लोब फुलटॉस होता. क्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न फलंदाज बंटी या फलंदाजाने केला, परंतु कनेक्शन बॅट वरती घडले नाहीये. इथे डॉट बॉल. सुरुवात या षटकाची प्रितेश या गोलंदाजाची थोडीशी मागणी जरूर राहिली आहे. पहिला चेंडू वाईड आहे. त्यानंतर नो चेंडू टाकलाय. म्हणजे इथे मॅच मध्ये थोडीशी मागणी गोलंदाजी जरूर बनली आहे प्रितेशची, परंतु प्रितेश देखील म्हणतोय की इथे सिद्ध करावं लागेल, कारण प्लॅटफॉर्म चांगला आहे. आपण बघतायत MS स्पोर्ट्स आयोजित स्वर्गीय बाळाराम पाटील स्मृती चषक 2026 ची स्पर्धा. आणि आपण पाहतायत पर्व पहिलं आणि मगाशीच तुम्हाला खरं तर अभय सरांनी देखील सांगितलं की यातच सर्व. आणि अगदी आपण पाहतायत ही स्पर्धा पहिल्या पर्वामध्ये देखील जरी असेल तरी सुद्धा ही स्पर्धा भरपूर चांगल्या पद्धतीने ऑर्गनायझिंग केली आहे संपूर्ण मॅनेजमेंट कमिटीनं. 2 चेंडू डॉट आलेत गोलंदाज प्रितेश कडून. आपण पाहतायत दाफलकाला थोडीशी लगाम लावली जाते. 18 धावा. दुसऱ्या पॉवर प्लेचा खेळ मैदानावरती आपल्याला बघायला भेटतोय. फलंदाजीमध्ये थोडस बांधून ठेवलंय. पुढ्यात ठेवलेलं व फुल टॉस बॅटवरती कनेक्शन दिलंय. मिसटायमिंग होतं. उंची खर तर यावेळेस कमी मिळाली होती. अंतर देखील कमी होतं. आणि तिथे मिड विकेटच्या क्षेत्ररक्षकाकडून आपण बघाल कॅच ड्रॉप. मी नेहमीच सांगत असतो की गोलंदाजाचा पाठीचा कणा कोणता असेल तर तो क्षेत्ररक्षक असेल. आणि इथे आपण पाहतायत नक्कीच चुकी झाली आहे, मिस्टेक झाली आहे. आणि त्यामुळेच इथे एक सिंगल देखील भेटली जाते. कान्होळ क्रिकेट संघ 19. जबरदस्त बॅटल आहे. प्रेशर मध्ये थोडस जरूर खेळलं जाते या बॅटलला फलंदाजी करत असताना कान्होळ क्रिकेट संघाकडून, परंतु इथे सिंगल डबल्सला प्राधान्य भरपूर आहे. लॉंग ऑफला फटका चांगला, चान्सेस आहेत. नामी संधी स्वीकारली आहे. आणि या मॅच मध्ये आपण बघतायत फलंदाजी करत असताना आणखीन 1 विकेट. बंटी आउट.
अगदी आपण पाहतायत गरज नव्हती परंतु तिथे रिस्क उचलली आणि तिथे आपण पाहिलं मैदानावरती रिस्क चित्र थोडंसं मागणं पडलंय. 20 धावा दाफलकावरती असताना 2 विकेट इथे गमवलेल्या आहेत. फलंदाजी करत असताना आपण सध्या तरी सॅमला बघताय. यावेळेस देखील नो चेंडू पाहायला मिळेल. गोलंदाज प्रितेश थोडंसं जर पाहिलं गेलं तर गोलंदाजी मधून थोडीशी चुकीची गोलंदाजी करतोय. पुन्हा एकदा गोलंदाज प्रितेश जर पाहिलं तर इथे देखील ओव्हर स्टेप होत असताना कदाचित जाणवल्या. ऑफिशियल्स आपण बघतायत मयूर सर तिथे ऍज अ पंच म्हणून या स्पर्धेला अगदी लीड करत असताना आपल्याला पाहायला भेटत आहेत. येणारा चेंडू फ्री हिट चान्सेस आहे. लोब फुल टॉस यावेळेस देखील समोर विषेप आपण बघू शकतात. लॉंग ऑफला फटका एक्झिक्यूट करत असताना फलंदाज मैदानावरती आपण सॅमला पाहिलंय. तिथे मिळाली जाईल सिंगल. चेंडू होता सिंगल मिळतीये. दाफलकावरती थोडीशी चर्चा आपण बघतायत. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये दाफलक 22 धावा दाफलकावरती. षटक क्रमांक मैदानावरती जर पाहिले तर आपण ऑफिशियल्स मयूर सर अगदी एक चेंडू इथे शिल्लक आहे. यस एक चेंडू शिल्लक आहे. आपण बघतायत पहिला चेंडू वाईड आहे. दुसरा चेंडू नो प्लस 2 धावा. त्यानंतर 2 चेंडू डॉट. एका चेंडूवरती सिंगल. त्यानंतर विकेट. पुन्हा नो बॉल आणि त्यानंतर ही सिंगल म्हणजे एक चेंडू शिल्लक आहे. एक्झॅक्ट आपण पाहतायत 22 धावा दाफलकावरती आहेत. मॅच मध्ये या चर्चेचा खेळ करत असताना सध्या तरी या डाबामध्ये आपण बघतायत जनमान कानोड बी टीमला टॉस जरूर गमवला. फलंदाजीचा निर्णय वाट्याला जरूर आलाय परंतु फलंदाजी मधून आतापर्यंत हवी तशी फलंदाजी बनलेली आपण बघताय. आतापर्यंत जर पाहिलं तर दुसरं षटक आपण मार्गस्थ स्तरावरती बघतोय. 11.0च्या धावगतीने फलंदाजी आतापर्यंत भरपूर चांगली बनली आहे. पुढ्यात हा चेंडू होता. ऑन साइडला फटका चांगला आहे. इनफिल्ड जर पाहिलं गेलं तर यावेळेस मैदानाची भरपूर फास्ट होती परंतु प्रोटेक्शन झोन वाडिश लॉंगॉनला तिथे उपस्थित होते आणि यावेळेस मिळाली जाईल सिंगल. शेवटून या चेंडूवरती आपण बघतायत या षटकाचा एक सिंगल मिळती आहे. षटक दुसरं संपन्न झालंय. प्रितेश या स्पेल मध्ये गोलंदाजी करत असताना आपण पाहिलं मानले की थोडीशी सुरुवात खराब होती परंतु शेवटून गोलंदाजी चांगली बनली आहे. 2 षटकांचा खेळ समाप्त होत असताना आपण बघताय स्कोरबोर्डला अगदी 2 विकेट 23 धावा. दोन ओव्हरचा खेळ इथे समाप्त झालेल्या 2 ओव्हर्स मध्ये आपण पाहताय फलंदाजी करत असताना 2 विकेटी गमवल्या. 23 धावा देखील इथे दाफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 1 सेट इनिंग मध्ये फलंदाजी करत असताना आपण बघू शकतो या जनमान कानोड टीमला अपेक्षा भरपूर मोठ्या आहेत. या मॅच मध्ये कानोड संघाच्या देखील आणि त्या सिद्ध कराव्या लागतील कारण स्वतःला जर चर्चा स्वतःची करायची असेल तर मैदानाच्या आतमध्ये गेल्यानंतर प्रत्येकाला खरं तर आपलं बेस्ट हे देणं फार गरजेचं असतं. आणि इथे आपण पाहताय आतापर्यंत या सामन्यामध्ये फलंदाजी करत असताना जनमान कान्होळ क्रिकेट संघ थोडासा स्ट्रगल जरूर करतोय परंतु फलंदाजांनी इथून विश्वासू फलंदाजी बनवावी लागेल. मगाशीच मागच्याच मॅच मध्ये खरं तर आपण बघत होतो अभय सर तिथे तुम्हाला सांगत होते की कम से कम या मैदानावरती या मैदानाची शैली पाहून 60 ते 65 धाबा तरी तुम्हाला बनवणं फार गरजेचं आहे 5 षटकांच्या बॅटल मध्ये. आणि इथे सध्या तरी आपण बघू शकतोय थोडंसं फलंदाजी करत असताना विकेट 2 गमवल्या त्यामुळे या मॅच मध्ये आपण बघतायत बॅकफूट वरती आहे कानोल टीम. षटक क्रमांक 3 ला सुरुवात झाली आहे. सुधीर गोलंदाजीसाठी पहिला चेंडू डॉट. 23 धाबा दाफलकावरती आहेत. पुढ्यात ठेवला लेग स्पिन होता. कटर चेंडूचा वापर मैदानावरती सुधीरने केलाय. डायरेक्ट हिटचा इस्तेमाल बनतोय आणि यावेळेस पंचांनी आता सांगितलेलं आहे नक्कीच तिसऱ्या पंचांना की रेफर करायचं आणि एक्झॅक्ट चेक केलं जाईल. ब्रदर स्पोर्ट्स लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा आपण ऑनलाईन पाहतोय आणि सध्या तरी आपण बघू शकतायत हा क्लोजिंग मामला फलंदाज सेफ आहे की नाही आहे पाहण्यासाठी आता टीव्ही अंपायरची मदत जी मात्र इथे घेतली जाते. डायरेक्ट हिट जरूर झालाय परंतु बॅटर सेफ आहेत की नाही आहे आणि एक्झॅक्ट बॅटर अनसेफ. फलंदाजी करत असताना आपण पाहतायत विकेट लागतोय तिसरा. फलंदाज बाद डीजे. कान्होड बी टीमने आपण बघू शकाल बॅटर
बाद झाले. तिसरा विकेट लागला या धावफलकावरती. 23 धावा असताना कान्होळ टीमला नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये फलंदाजीसाठी आपण बघतो. यावेळेस ओमकार दाखल झालाय. फलंदाजीमध्ये भरपूर कमकुवतपणा यावेळेस जाणवत असताना पाहायला मिळेल. सुधीर आलाय आणि सुधीरने मैदानाच्या आतमध्ये चर्चा बदलली आहे. गोलंदाजी करत असताना गेटाचवाडी क्रिकेट संघासाठी आपण पाहतायत सुधीर या स्पेल मध्ये फलंदाजी करत असताना अपोजिट कान्होळ बी टीमला रोखण्याचा प्रयत्न भरपूर करतोय. 3 चेंडू टाकले, त्यामध्ये 2 चेंडू डॉट आलेत. 1 चेंडूवरती विकेटही मिळालाय. म्हणजे आतापर्यंत गोलंदाजी भरपूर चांगली राहिली या ओव्हर मध्ये सुधीर या गोलंदाजाची. पुढ्यात ठेवलं लेग स्पिन होता. यावेळेस देखील आपण पाहतायत फलंदाजाला मात्र हा चेंडू समजला नाहीये. आणखीन एक चांगली डिलिव्हरी, डॉट बॉल. मॅच मध्ये जर पाहिलं तर सुरुवातीच्या 2 ओव्हर्स मध्ये आपण या 23 धावा पाहिल्यात. त्यानंतर या षटकामध्ये जर बघायला गेलं तर 4 चेंडू टाकत असताना सुधीरने एकही धाव खर्च केली नाहीये. म्हणजे इथे आपण पाहतायत नक्कीच चर्चा भरपूर रोमर्शक करतोय गोलंदाजी मधून गेटाचवाडी क्रिकेट संघाचा सुधीर. लोब फुल टॉस. पुढे एकदा मैदानावरती आपण पाहतायत गोलंदाजी करत असताना सुधीरचा आणखीन एक जबरदस्त चेंडू. फलंदाज प्रयत्न तर भरपूर करतात, परंतु आज वेळ थोडीशी खराब आहे आणि क्रिकेटमध्ये सातत्यानं या गोष्टी होत असतात. कधी वेळ तुमच्यासाठी चांगली येते, कधी वेळ तुमच्यासाठी वाईट येते आणि आज आपण पाहताय गोलंदाजासाठी चांगली वेळ. सुधीर गोलंदाजी करतोय. क्रॉस बॅट स्ट्रोक, मिस्टामिंग फटका, बॅकवर्ड स्वर लेग. यावेळेस बॉल खाली होता. सॉफ्ट डिसमिसल होऊ शकलं असतं, झेलची दाट शक्यता होती, परंतु मैदानावरती आपण पाहतायत मिस्टेक झाली आहे, चुकी झाली आहे आणि मैदानावरती बघायला मिळतात त्या चेंडूवरती सध्याच्या घडीला या 2 धावा. बरोबर आपण पाहतायत संधी बनली होती. टेलिव्हिजन स्क्रीनवरती अक्षर रिप्ले देखील तुम्हाला पाहायला मिळेल. क्रॉस बॅटच फटका होता, मिस टायमिंग बनलं होतं, बॅकवर्ड्सवर लेग अखेर करून पोहोचला देखील होता, परंतु मॅच मध्ये आपण पाहिलंय नजर हटली, दुर्घटना घडली आणि मैदानावरती 2 धावाही भेटल्यात. मैदानावरती आपण बघू शकाल सध्या तरी तिसऱ्या षटकाचा खेळ संपूर्ण झालाय. सुधीर गोलंदाजी करत असताना आपण पाहायला मिळाला 1 विकेट, खर्च केल्या 2 धावा आणि आपण पाहताय 3 षटकांच्या समाप्तीमध्ये 1 सेट इनिंग मध्ये फलंदाजी करत असताना जनमान कान्होळ 20 संघ आपल्याला बघायला भेटतोय. 3 लॉस 25. बरोबर फलंदाजी करत असताना सॅम हा फलंदाज आला रंगामध्ये आणि आता रंग दाखवला जातोय या धावफलकाला आणि या सामन्याला. फलंदाजी करत असताना सॅमच्या बॅट मधून आणखीन एक दुसरं आक्रमण. इट्स मॅक्सिमम धमाका, सिक्सर. जॉनमान कान्होळ बी टीम आणि एक्झॅक्ट या फलंदाजी मधून आपण पाहताय सॅमच्या बॅट मधून चांगली फलंदाजी. हाफ ट्रॅकर यावेळेस देखील ताकदीचा वापर आणि बॉल केलाय आसमानाचा सफर. मैदानावरती फलंदाजी करत असताना बॅटर सॅम म्हणतोय की पिक्चर अजून बाकी आहे, कारण कहाणीमध्ये मी अजून खेळतोय आणि एक्झॅक्ट अजून एक मोठा धमाका, सिक्सर. जबरदस्त फलंदाज आपण पाहतायत. मॅक्झिमम लागोपाठ 2 येतात फलंदाज सॅमच्या बॅट मधून, त्यानंतर एक चौकारी येत असताना आपण बघतोय आणि जिथे धावफलकावरती आपण जर बघायला गेले तर पाहतायत जनमान कान्होळ 20 संघ कमकुवत पाहत होता, तिथून आता या धावफलकाला एक चांगली कलाटणी मोडली आहे.
41 धावा धावफलकावरती आहेत. जबरदस्त परफॉर्मन्स फलंदाजी करत असताना इथे कानोल क्रिकेट संघाचा हुकमाचा एका दाखवतोय अजून एक धमाका ऑन साइड ला येतोय. इट्स मॅक्झिमम मैदानावरती फलंदाजी करत असताना फलंदाज सॅम आहे आणि सॅमच्या बॅट मधून आता गोलंदाजाला दाखवला जातोय घाम. सिक्सर. फलंदाजी विश्वास इथे मैदानावरती संपूर्ण कानोड टीमने ठेवला होता आणि सॅम मैदानावरती आपण पाहता फलंदाजी करत असताना सध्या तरी या धावफलकावरती आपण बघाल 47 धावा धावफलकावरती आहेत. आणि त्याचबरोबर आपण पाहतायत श्रीमान साहिल दादा देसले यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज जे मात्र इथे येत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. सॅम साठी नक्कीच सामना समाप्त झाल्यानंतर ते कॅश प्राइज देखील दिलं जाईल. परंतु मॅच मध्ये आपण पाहताय महत्वाचा रोल दाखवत असताना या बॅटल मध्ये आपण बघतोय जनमान कानोड बी संघासाठी या बॅटल मध्ये सॅम हा फलंदाज सिंगल मिती आहे. धावफलकावरती सध्या फलंदाजी करत असताना कानोड क्रिकेट संघ 48. जबरदस्त फलंदाजी आहे संजयच्या विरोधात मैदानावरती आपण पाहतायत. सध्या तरी भरपूर आक्रमण बनली आहेत. ओहो यावेळेस चेंज ऑफ पेस करण्याचा प्रयत्न केला. कमी गतीचा चेंडू होता. आउटसाइड द लेग स्टिक हा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. खराब चेंडू 100च्या बढतीने धावफलक यावेळेस आपण बघाल फलंदाजी करत असताना कानोड बी संघ 49. जबरदस्त फलंदाजी आपण पाहतोय. दुपारचं सत्र आहे. मध्यस्तरावरती सूर्य देवता येऊन पोहोचलाय आणि मैदानावरती आपण बघतायत ही टेनिस क्रिकेटची महासंग्रामी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतीये. फलंदाज मैदानावरती आहेत आता फुल अंदाजामध्ये. अगोदर श्याम आणि आता ओमकार. ओमकारच्या बॅट मधून येतोय अजून एक मॅक्झिमम मिड विकेटला क्लिअर करत सिक्सर षटकार. तरी 5 ला सुरुवात होती. सुधीर ऑन बॉलिंग मार्क. सॅम स्टाकर एंडला मैदानावरती आपण पाहतायत सॅम यावेळेस गोलंदाजांचा गर्दनकाठ ठरतोय आणि इथे देखील आक्रमण बनत असताना एक्झॅक्ट चेंडू सरळ फेकून दिलाय मिड विकेट आणि वाडिश लॉंगॉनच्या मधोमध चौकार. मॅच मध्ये सॅम हा फलंदाज जनमान कानोड बी संघासाठी आपण बघू शकतोय. भरपूर चांगल्या कलात्मकतेमध्ये फलंदाजी करत असताना या डाबामध्ये बघायला भेटतायत. शांत राहून जमणार नाहीये या मॅच मध्ये हेच सांगत असताना कठीण स्थितीमध्ये फलंदाज सॅम आणि सध्या तरी 9 चेंडू 29 वरती ते फलंदाजी करतायत. पुढ्यात ठेवलंय आलोंदी आपण बघाल वाडिश लॉंगॉनला फटका एक्झिक्यूट करत असताना फलंदाज सॅमच्या बॅट मधून सेकंडचा प्रयत्न होतोय. यावेळेस आपण बघाल स्ट्राइक रोटेट करण्याचा प्रयत्न जरूर केला जाईल कारण सॅमच्या बॅट मधून रन्स भरपूर येत आहेत. यावेळेस विकेट सॅक्रिफाइस फलंदाज ओमकार आउट. डिझाईन पण पाहतायत विकेट सॅक्रिफाइस झाले. 4 विकेट इथे गमवलेत फलंदाजी करत असताना आपण बघताय जनमान कानोड टीमला 60 धावा धावफलकावरती आहेत. मॅच मध्ये सॅम फलंदाज यावेळेस गेंद कोड आला 17 का ताला लंबा लंबा मारेगा लेकिन झुकेगा नहीं साला. इट्स मॅक्झिमम सॅमच्या बॅट मधून येतो अजून एक मोठा धमाका षटकार. होती फलंदाजी करत असताना सॅमच्या बॅट मधून आपण पाहता. यावेळेस सुधीरचा चेंडू थोडासा पडल्यानंतर गुडलेन स्पॉट वरती खेळपट्टीच्या खाली राहिला. डॉट बॉलचा इस्तेमाल सुधीर इथे करत असताना आपण बघतोय. जो सुधीर आपण नक्कीच गोलंदाजी करत असताना तिसऱ्या स्पेल मध्ये पाहिला होता तोच सुधीर आता लास्ट ओव्हर मध्ये देखील गोलंदाजी करत असताना आपण बघतोय.
13 धाबा आतापर्यंत या ओव्हरमध्ये आपण पाहिलेल्यात सध्या तरी पुढ्यात ठेवले. यावेळेस देखील ऑन साइडला विकेट करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. मॅच मध्ये सामन्याचा प्राइजेस विकेट. फलंदाजी करत असताना सॅम परतील माघारी. सॅमच्या खेळीचा अंत होत असताना धक्का क्रमांक 5 कानोड टीमला विकेट. भरपूर चांगली फलंदाजी आपण सॅमच्या बॅटमधून पाहिली आहे, परंतु सॅमला देखील इथे शांत केलं जात असताना आपण पाहताय. 66 धाबा धावफलकावरती आहेत. बॅटलमध्ये नवीन फलंदाज आपण बघाल साहिल यावेळेस दाखल झालाय. साहिल आले त्यावेळेस खेचून खेळण्याचा प्रयत्न केला, परंतु हा चेंडू थोडासा बॅटच्या रीच मध्ये आला नाही. एक्झॅक्ट शेवटून गोलंदाजी करत असताना 2 चेंडू भरपूर चांगल्या पद्धतीने येत असताना आपल्याला बघायला मिळेल. सुधीरचे 1 इनिंगचा डाव इथे संपन्न झालेला आपण पाहताय. 1 इनिंगच्या डावामध्ये फलंदाजी करत असताना आपण जनमान कानोड टीमला बघितले, ज्यांनी 66 धाबा ओढत असताना आपण पाहिल्यात आणि 67 धाबेचा पाठला करत असताना आपल्याला बघायला मिळेल तो म्हणजेच गेट्याचवाडी क्रिकेट संघ. चला मध्य स्तराचा इनिंग ब्रेक इथे झालेला आपण पाहतोय. नेक्स्ट मॅचचा टॉस जो आपण इथे लगेचच करून घेतोय. पुढचा सामना आपण बघाल देवपे विपक्षात मानिवली या 2 टीम मध्ये आपण आजच्या दिवसातील आजच्या लॉट्स मधील या स्पर्धेतील शेवटचा सामना जो मात्र फर्स्ट राऊंडचा पाहणार आहोत आणि या सामन्याचा टॉस लगेचच टॉस बॉक्स मध्ये केला जातोय. चला दोन्ही टीमचे कॅप्टन्स आपण टॉस बॉक्स मध्ये रिपोर्टिंग करा. नाणेफेक होणं फार अपेक्षित आहे. सिद्धार्थ स्पोर्ट्स देवपी क्रिकेट संघाचे कॅप्टन्स आपण टॉस बॉक्स मध्ये रिपोर्टिंग करा. लगेचच टॉस केला जातोय. अपोजिट आपण बघतायत मानिवली टीमचे कॅप्टन्स इथे पोहोचलेले आहेत. आपण नाणेफेकी करतोय. मानाची स्पर्धा आपण बघू शकाल. MS स्पोर्ट्स आयोजित स्वर्गीय बाळाराम पाटील स्मृती चषक 2026 ची स्पर्धा आपल्याला पाहायला भेटते आहे. नुकतंच जर पाहिलं गेलं तर नवीन वर्ष देखील आपल्या सर्वांच्याच भेटीला आलेलं आहे आणि आपण बघू शकाल या जानेवारी महिन्यातील या नवीन वर्षातील आपल्या मुरबाड तालुक्यातील ही भरपूर चर्चेची स्पर्धा ऑनलाईनच्या माध्यमातून देखील भरपूर चांगल्या कमेंट्स ज्या मात्र आपण brothersports.in च्या माध्यमातून बघतोय. भरपूर सारे प्रेक्षक म्हणतात की जबरदस्त आयोजन आहे, चांगली स्पर्धा आपण पाहताय आणि त्यानंतर खास करून जास्ती प्रमाणामध्ये जर पाहिलं तर या मैदानाला भरपूर चांगल्या कमेंट्स येत असताना पाहायला भेटत आहेत. हिरवळ मैदान आपण बघतोय, चांगली ग्रास जी मात्र या मैदानावरती आपण बघाल आणि आज भरपूर शोभेची स्पर्धा आपल्या सर्वांच्याच भेटीला आली आहे. टॉस केला जातोय. टॉस बॉक्स मध्ये आपण बघाल इन ऍक्शनचं मोठे बॅटल देवपे विपक्षात आपण बघू शकतात. मानिवली या 2 संघामध्ये या पुढचा सामना आणि टॉस मध्ये आपण बघताय मानिवली संघाने इथे टॉस जिंकलेला आहे आणि टॉस मध्ये आपण बघाल जिंकल्यानंतर प्रथम मानिवली टीमने फिल्डिंग चोनली आहे आणि फलंदाजीसाठी देवपे संघ असेल. जशा पद्धतीने सामन्याचं दुसरं सत्र सुरू होईल तशा पद्धतीनं दुसऱ्या सत्रामध्ये या आवाज ऐकूया. आमचे साथी समालोचक नक्कीच आमचे साथी समालोचक अभय सर, थँक्यू सो मच. ज्यांचा आवाज आपण पहिल्या सत्रामध्ये ऐकला, प्रकाशजी भलास सर यांचा धन्यवाद. जाऊया खेळाच्या दुसऱ्या डावामध्ये. हेल्चेक
67 धावसंख्येचा पाठलाग आता या दुसऱ्या डावामध्ये करायचा श्री गणेश गेटवाडी टीमला. गोलंदाजी मार्कवरती प्रशिक, स्ट्राईक एंड वरती वैभव, नॉन स्ट्राईक एंड वरती दिनेश, अंपायरचा ग्रीन सिग्नल आणि या दुसऱ्या सत्रासाठी देऊयात भरपूर साऱ्या शुभेच्छा दोन्ही टीमला. पहिला बॉल हाफ ट्रॅकर, फक्त दिशा दिली आहे, वैभव झुगरेने केलं आक्रमण आणि पहिला चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅक टू बॅक हा दुसरा चौकार. आक्रमण फलंदाज वैभवच्या माध्यमातून आपण पाहतात. कव्हर क्षेत्रामध्ये फटका सजवण्याचा प्रयत्न, अंपायरने त्या ठिकाणी लाईन पाहिली आहे, लाईनच्या फारच बाहेर चेंडू वाईट लाईनच्या, अंपायरचा सिग्नल, व्हाईट बॉल. 9 टोटल टीमची स्कोर कार्ड वरती धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळेल. गेटाची वाडी संघ सध्या दुसऱ्या डावामध्ये बॅटिंग त्या ठिकाणी करतोय. कव्हर क्षेत्रामध्ये चांगला झेल आपल्याला पाहायला मिळेल. साहिल होते त्या ठिकाणी आणि साहिलनं हा चांगला झेल मात्र टिपलाय आणि मात्र मोठा अडथळा मात्र या चेंडूवरती बाहेर केला. बिग फिश इन अ कॉट, मोठा मासा लागला आता गलाला आणि फलंदाज वैभव मात्र जाईल तंबूच्या दिशेला. वरती हा पहिला धक्का. काय अप्रतिम झेल टिपला. साहिल होते त्या ठिकाणी. साहिल गोरड होते. चांगला झेल आपल्याला पाहायला मिळाला. चांगली साथ दिली गोलंदाज प्रशिकला. अशाच प्रकारची साथ हवी असते. दुसऱ्या चेंडूवरती ती बंटी बोईर यांच्याकडे मिळाली नव्हती, तो चौकार आला होता. परंतु त्यानंतर साहिलनं अप्रतिम झेल टिपला. अतिशय वेगानं फटका सजवला होता वैभवनं, परंतु त्या चेंडूवरती मात्र नजर ठेवली आणि शेवटच्या क्षणाला मात्र झेल टिपला फिल्डर साहिल गोरडने. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सुधीर प्रशिकला विकेट. आउटसाइडला फटका सजवण्याचा प्रयत्न होता, कट्टर चेंडू टाकलाय गोलंदाज प्रशिकने. डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळेल. पहिल्या डावामध्ये बॅटिंग करत असताना समाधाननं अप्रतिम बॅटिंग केली, प्रेक्षकांची मनं त्याने जिंकली. सलग 4 षटकार त्याच्या बॅटमधनं आय थिंक त्या ठिकाणी आपण पाहिले पहिल्या डावामध्ये. डॉट बॉल, विकेट नंतर कमबॅक. लवा फुल टॉस, एक्स्ट्रा कव्हरला उडवलाय क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आता आलेले सागर. चांगला झेल सागरच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल. आणि आता मात्र आणखीन एक धक्का लागलेला श्री गणेश गेटाची वाडी टीमला. सुधीर बॅक टू दी पवेलियन. चांगला झेल आपल्याला सागरच्या माध्यमातून पाहायला मिळाला लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. MS स्पोर्ट्स आयोजित स्वर्गीय बालाराम पाटील स्मृती चषक पर्व पहिलं या स्पर्धेचा आजचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसामध्ये अप्रतिम नियोजन आणि आयोजन या स्पर्धेच्या माध्यमातून आयोजकांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहे. ब्रदर स्पोर्ट्सच्या माध्यमातून यूट्यूबवरती याचं प्रक्षेपण देखील केलं जात आहे. 2 कॅमेऱ्यानिशी क्वालिटी विथ क्लॅरिटीनं टेलिकास्ट सध्या आपल्याला पाहायला मिळतं आहे. आणि मैदानाचा विचार सातत्याने राहिला या स्पर्धेमध्ये. कुणाल दादा पाटील यांच्या माध्यमातून हे मैदान आपल्याला पाहायला मिळत आहे. त्याचबरोबरीने गजानन दादा बलिराम पाटील देखील असतील, परशुराम बालाराम पाटील, मारुती बालाराम पाटील, संतोष बालाराम पाटील आणि अंगद पाटील यांच्या माध्यमातून हे मैदान या स्पर्धेसाठी उपलब्ध झाले. आपण पुनश्च एकदा त्यांचा आभार व्यक्त करूयात. क्रिकेटचा स्टँडर्ड जपण्याचा प्रयत्न. आणि आपण जर पाहिलं तर पहिल्या षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये पूर्ण झालेला आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टीमची टोटल स्कोर कार्ड वरती दुसऱ्या डावामध्ये 67 धावांचा पाठलाग करत असताना आतापर्यंत 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये
श्री गणेश गेटाची वाडी हा संघ त्या ठिकाणी जाऊन पोहोचलाय 9 या आकड्यावरती. 9 धावा सध्या धावफलकावरती तुम्हाला पाहायला मिळतील. नवीन फलंदाज गुरुनाथ मैदानाच्या आतमध्ये नॉन स्ट्राईक एंडवरती आणि स्ट्राईक एंडवरती फलंदाज दिनेश त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल जो सलामीसाठी आला होता. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज ओमकार. दुसऱ्या षटकाला या ठिकाणी सुरुवात. पहिला बॉल आडव्या बॅटना ऑफसाइडला टर्न केलाय. समाधान आहे डीप मध्ये, परंतु मिस जजमेंट. जास्त वेगाने समाधान पुढे चालला होता. चेंडूने आता मात्र हुलकावणी दिली आहे आणि सरळ निघून जाईल सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा आउटफील्ड या मैदानाची फारच फास्ट आहे. सुपर फास्ट आउटफील्ड, ज्या गोष्टीचा उल्लेख सातत्याने आम्ही करतोय तीच मिस्टेक समाधानच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. फुलर लेंथ अंपायरचा क्विक सिग्नल आला. भीमर नो बॉल. बॅटची बाहेरची कडा विकेट किपरच्या डोक्यावर चेंडू फ्लाय झाला आणि सरळ निघून जाईल. लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या बाहेर. नशिबाची साथ. नो बॉल प्लस चौकार हा पंजा. चुकीचा चेंडू टाकलाय गोलंदाज ओमकारनं. बॅटची बाहेरची कडा टॉप एज ज्याला आपण म्हणतो. विकेट किपरच्या डोक्यावर चेंडू फ्लाय झाला. फ्री हिटचा बॉल ऑफसाइडला पुल करण्याचा प्रयत्न. टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडा खाली राहिलाय. सबमरीन डिलिव्हरी. बाउन्स मिळाला नव्हता. डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळेल. पहिल्या षटकामध्ये प्रशिकनं 2 विकेट घेत असताना 9 धावा खर्च केल्या होत्या. आतापर्यंत या षटकामध्ये गोलंदाज ओमकारनं लिगली 2 चेंडू टाकलेत. त्याने आतापर्यंत 9 धावा खर्च केलेल्या आहेत. टॅप केला हलक्या हाताने, फक्त दिशा दिली आहे. क्षेत्ररक्षक साहिल त्या ठिकाणी आलेले आहेत. एक सिंगल या चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळेल आणि एका सिंगलच्या मदतीने सध्या हे धावफलक त्या ठिकाणी पुढे जात आहे 19 या आकड्यावरती. सिद्धार्थ स्पोर्ट्स देवपे हा संघ देखील या ठिकाणी उपस्थित झालेला आहे. नेक्स्ट मॅच मध्ये इन ऍक्शन आपल्याला हा संघ पाहायला मिळेल. त्यांच्या पक्षामध्ये मानिवली संघ देखील सज्ज आहे. खोलवर टप्प्याचा बॉल समोरच्या दिशेने लॉफ्ट केला अलोंग दी कार्पेट. चेंडू डीप मध्ये चाललेला. क्षेत्ररक्षक सागर त्या ठिकाणी लॉग ऑफ मध्ये आहेत. एकच सिंगल, परंतु थ्रो फेकी. त्यानंतर बॅकअप विकेट किपर स्वतः आलेत. कोणत्या प्रकारचे एक्स्ट्रा रन मिळणार नाहीये, फक्त एक सिंगल. गिरीदादा बांगार आपण या 4 चेंडू टाकून झालेले आहेत. अजून 2 चेंडू या षटकामध्ये बाकी आहेत. गिरीदादा बांगार आपण आमच्याशी संपर्क साधा. 20 धावा धावफलकावरती. ओमकार पुन्हा एकदा अंपायरच्या उजव्या बाजूने. लॉफ्ट केलाय, पायावरती होता. हा चेंडू ऑफ साइडला चाललाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत प्रशिक. अगदी आपण पाहिलं तर फुलर लेनचा चेंडू होता. तेच सांगतायत बॅट्समन दिनेश. बॅटच्या अगदी टो एंड वरती हा बॉल त्या ठिकाणी स्पर्श झाला. ऑफ साइडला पुल करण्याचा प्रयत्न होता, फ्लिक करण्याचा प्रयत्न होता, परंतु अपयश आला. एक सिंगल आणि एका सिंगलच्या मदतीने सध्या धावफलक त्या ठिकाणी पुढे जाईल 21 या आकड्यावरती. वेगवान चेंडू, क्विकर वर, फास्टर वर. हा चेंडू फार वेगाने टाकला होता गोलंदाज ओमकारनं आणि षटकाचा शेवट केलाय मात्र गोड. या षटकामध्ये आला एकंदरीत धावा 12 आणि पहिल्या षटकामध्ये 9. अशा प्रकारे 2 षटकांचा खेळ सध्या मैदानाच्या आतमध्ये पूर्ण झालेला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर दुसऱ्या डावामध्ये 67 धावसंख्येचा पाठलाग करत असताना श्री गणेश गेटाची वाडी हा संघ त्या ठिकाणी जाऊन पोहोचलाय 21 या आकड्यावरती. इक्वेशन आपण पाहिलं तर 18 बॉल 46 रिक्वायर्ड रन रेट. रिक्वायर्ड रन रेटचा विचार केला तर 15च्या वरती रिक्वायर्ड रन रेट सध्या आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज साहिल दिसले तुम्हाला पाहायला मिळेल. 18 बॉल 46. मॅच अजूनही संपलेली नाही, सामना अजूनही संपलेला नाही. दोन्ही संघासाठी हा सामना अजूनही बॅलन्स आहे, इक्वल आहे.
या षटकामध्ये जर जास्त धावा आल्या तर पुन्हा एकदा शिरकाव करू शकतो श्री गणेश गेटाचीवाडी टीम, परंतु या मॅच मध्ये जर कमी धावा देऊन जास्त विकेट मिळवता आल्या तर या मॅच वरती जी पकड आहे ती अजूनही मजबूत करू शकतो जे हनुमान कानोल बी संघ. तिसऱ्या षटकाला सुरुवात होते. स्ट्रायकर वरती फलंदाज दिनेश तुम्हाला पाहायला मिळेल. दिनेशकडे क्षमता आहे, दिनेशला आता ती क्षमता या मॅच मध्ये दाखवावी लागेल. ऑफ साइडला फटका इथे चांगला, जसा चेंडू बॅट वरती आला तसा चाललाय मैदानाच्या बाहेर, टक असा आवाज, स्वीट साऊंड ऑफ द बॅट, चेंडू जाईल लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार ज्या गोष्टीचा उल्लेख केला, क्षमता आहे फलंदाज दिनेशकडे आणि या चेंडूवरती क्षमता मात्र दाखवली आहे. पहिला चेंडू जो मात्र पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि दुसऱ्या चेंडूवरती लगेचच प्रत्युत्तर दिलंय गोलंदाज साहिल देसलेनं. इट का जवाब पत्थर से, टिट फॉर टॅट, ठोसा प्रत्येक चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळतोय या मॅच मध्ये. टस्सनचा सामना, मजेशीर मॅच. हा ट्रॅकर आहे आणि कसा सोडेल फलंदाज दिनेश, तो पाठवलाय मिड विकेटला बाउंड्री लाईनच्या बाहेर. या षटकामध्ये हा दुसरा आक्रमक फटका, 6 धावा षटकार. दोन चेंडूवरती दोन मोठे फटके फलंदाज दिनेशच्या बॅट मधनं सध्या तुम्ही पाहतायत. टीमची टोटल आहे 33, इक्वेशन 15 बॉल 34 ची गरज. अर्ध लक्ष या ठिकाणी पूर्ण झालेलं आहे. आता अर्ध्या लक्षाचा पाठलाग इथनं करायचा श्री गणेश गेटाचीवाडी टीमला आणि त्या अर्ध्या लक्षाचा पाठलाग करण्यासाठी दिनेशला मात्र मैदानाच्या आतमध्ये थांबणं हे फार महत्वाचं आहे. 15 बॉल 34 साहिल देसलेवरती आक्रमण. पहिला चेंडू खोलवर टप्प्याचा स्लॉट मध्ये होता, त्याला पार्किंग प्लॉट मध्ये पाठवलं, त्यानंतर एक डॉट बॉल जरूर आपण पाहिला, परंतु तिसरा चेंडू जसा हा ट्रॅकर गोलंदाज साहिलने त्या ठिकाणी टाकला तसा त्या चेंडूला देखील मैदानाच्या बाहेरचा रस्ता दाखवला फलंदाज दिनेशने. फुलटॉस बॉल, त्या ठिकाणी क्विक सिग्नल आला अंपायरचा. बीमर चेंडू आहे, फर्स्ट रन कंप्लीट झालेली आहे आणि फक्त एकच धाव. नो बॉल +1. नेक्स्ट बॉल आता फ्री हिट आपल्याला पाहायला मिळेल. एक्स्ट्रा धावा कुठेतरी आता थांबाव्या लागतील फिल्डिंग करणाऱ्या जे हनुमान कानोल बी संघाला. पहिल्या षटक त्या ठिकाणी आपण पाहिलं होतं प्रशिक्षचं, ते चांगलं होतं ज्यामध्ये वैभव सारख्या फलंदाजाची विकेट त्यानं मिळवली होती आणि फक्त 9 धावा खर्च केल्या होत्या. त्यानंतर गोलंदाज आपण पाहिलं तर ओमकार होते, दुसऱ्या षटकामध्ये त्यानं त्या ठिकाणी 12 धावा खर्च केल्या होत्या आणि आता मात्र गोलंदाज साहिल त्या ठिकाणी जास्त धावा खर्च करतोय. विनंती असेल खेळाडू कक्ष आपण थोडी शांतता राखा. 15 बॉल 32 ची गरज. नेक्स्ट बॉल फ्री हिट. फ्री हिटची संधी आली आहे फलंदाज गुरुनाथला. मोठा फटका खेळणं हे फार महत्वाचं आहे. बरेच वर्ष गुरुनाथ श्री गणेश गेटाचीवाडी क्रिकेट संघासाठी क्रिकेट खेळलेला आहे, परंतु आता या सामन्यामध्ये त्याचा जो अनुभव आहे तो अनुभव या मॅच मध्ये त्याला दाखवावा लागेल. नेक्स्ट बॉल फ्री हिट. गोलंदाजावरती आता प्रेशर आलेला. साहिल देसले गोलंदाजी मार्कवरती सज्ज. 15 बॉल 32 ची गरज. फ्री हिट बॉल. धीम्या गतीचा बॉल, डान्सिंग डाऊन द ट्रॅक. फिल्डर कडे मिस्टेक, चुकीला माफी नाहीये. आउटफील्ड फास्ट मैदानाची, चेंडू सरळ निघून जाईल लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा येतोय फ्री हिटच्या बॉल वरती. दर्शनीय फटका फलंदाज गुरुनाथच्या बॅट मधनं चौकार. इक्वेशन समीकरण बदलत असताना आता 14 बॉल आणि 28 धावसंख्येची गरज. महागडे षटक. पुन्हा एकदा आपण पाहतायत खराब चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. डाऊन द लेग साइड. अंपायरचा सिग्नल हा आहे व्हाईट बॉल. आता मात्र इक्वेशन आपण पाहिलं, समीकरण आपण पाहिलं. टार्गेट त्या ठिकाणी अजूनही शिल्लक आहेत. 14 बॉल आणि 27 ची गरज. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती 40 च्या घरामध्ये जाऊन पोहोचलेली आहे. यावेळेस आपण पाहतात लो व फुल टॉस होता. फसवा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला आणि त्या चेंडूवरती फसलेच देखील फलंदाज गुरुनाथ. डॉट बॉल
त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. साहिल देसले सध्या षटकामध्ये सुरुवात खराब साहिलकडनं आपल्याला पाहायला मिळाली होती. आतापर्यंत 19 धावा तब्बल साहिलनं खर्च केलेल्या आहेत, ज्यामध्ये 2 षटकार आपण पाहिले दिनेशच्या बॅटमधनं. 13 बॉल 27. हाफ ट्रॅकर आहे, ऑन साइडला पूल करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचण्याचा प्रयत्न करतायत. अप्रतिम क्षेत्ररक्षण सागरच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं. पायाच्या माध्यमातून चेंडू अडवला, झेल पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत होते फिल्डर सागर, परंतु पाहिलं अंतिम क्षणाला चेंडू थोडा शरीरापासून दूर आहे, त्यामुळे पायाच्या स्वरूपातून चेंडू अडवलेला. ऍक्शन रिप्ले मध्ये सध्या तुम्ही पाहतायत हवेमध्ये सूर लगावत असताना पायाच्या स्वरूपामध्ये चेंडू अडवला. आणि आता आपण जर पाहिलं 3 षटकांचा खेळ सध्या मैदानाच्या आतमध्ये पूर्ण झाला. 3 षटकांच्या समाप्तीनंतर श्री गणेश गेटाचेवाडी हा संघ त्या ठिकाणी जाऊन पोहोचलेला 42 या आकड्यावरती. आणि आता इक्वेशन समीकरण या मॅच मध्ये बाकी आहे. येणारे 12 बॉल आणि गरज असेल 25 या धावसंख्येची. 25 12 बॉल 25 ची गरज असताना संघ कर्णधाराने पुन्हा एकदा आता विश्वास दाखवलाय गोलंदाज ओमकार वरती. 4थ्या षटकाला सुरुवात. ऑनसाइडला पूल करण्याचा प्रयत्न, अलोंग दी कार्पेट टू डीप मिड विकेटला चालला. क्षेत्ररक्षक समाधान त्या ठिकाणी आलेत. एक सिंगल पूर्ण झाली आहे. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झाला होता फलंदाज दिनेशच्या माध्यमातून, परंतु नकार दिला फलंदाज गुरुनाथने. एक सिंगल आपल्याला पाहायला मिळेल. षटक क्रमांक 4 ची सुरुवात. एका सिंगलच्या माध्यमातून टीमची टोटल स्कोर कार्ड वरती सध्या पुढे जात असताना 43 च्या आकड्यावरती. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल सिद्धार्थ स्पोर्ट्स देवपे आणि त्या संघाच्या विपक्षामध्ये मानिवली संघ. सोडून दिलाय बॉल, लीव करण्याचा प्रयत्न, परंतु अंपायर त्या ठिकाणी तटस्थ आहेत. आशाळभूत नजरेनं फलंदाज गुरुनाथ अंपायर कडे पाहतायत, परंतु डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळेल. व्हेरिएशन गोलंदाज ओमकारच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं. ज्या ओमकारनं षटक क्रमांक 2 फेकलं होतं, ज्यामध्ये त्याने तब्बल 12 धावा खर्च केल्या होत्या, त्याच ओमकारवरती आता षटक क्रमांक 4 मध्ये विश्वास दाखवलाय संघ कर्णधाराने. बॉल हवेमध्ये होता, सागर आले चेंडूच्या खाली. एक सिंगल या चेंडूवरती. चांगली बॉलिंग, चांगली गोलंदाजी सध्या षटक क्रमांक 4 मध्ये आपल्याला पाहायला मिळतीये. सातत्याने निर्धाव चेंडू आणि कमी धावा देण्याचा प्रयत्न या षटकामध्ये होतो. 9 बॉल 23 ची गरज. इक्वेशन पुन्हा एकदा तुमच्या समोर. 9 चेंडू आणि 23 धावांची गरज. टीमची टोटल आहे 44 धावांवरती सध्या हे धाव फलक त्या ठिकाणी जाऊन पोहोचलेला. 2 गडी गमावले श्री गणेश गटाचेवाडी टीमने. आणि आता येणारे उर्वरित चेंडू शिल्लक आहेत 9 आणि 9 चेंडू मध्ये 23 धावांची गरज. ऑनसाइडला टर्न केला, दिशा दिली आहे. आउटफील्ड फास्ट, चेंडू निघून जाईल 2 फिल्डरच्या अगदी मधून, सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा, चौकार. रंगत आपल्याला पाहायला मिळतीये. प्रत्येक चेंडूवरती त्या ठिकाणी सामन्याचं चित्र मात्र बदलत आहे. 8 बॉल 19 ची गरज. फुलटॉस बॉल ऑन साइडला पाठवलाय. टक असा स्वीट साऊंड आणि चेंडू जाईल डीप मिड विकेटला, बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणि आता बॅटिंग करणाऱ्या टीम कडनं टेक्निकल टीम कडे रेफरल आपल्याला पाहायला मिळेल बीमर साठी. अगदी थोड्याच वेळामध्ये डिसिजन तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल ब्रदर्स स्पोर्ट्स live.in च्या माध्यमातून.
ओमकारच्या माध्यमातून ज्या गोलंदाजावरती कर्णधारानं विश्वास दाखवला होता, आता मात्र त्या विश्वासावरती सार्थ ठरत नाहीये गोलंदाज ओमकार. एक्स्ट्राच्या धावा देखील दिलेल्या आहेत. 8 बॉल 12ची गरज. बॉल असेल फ्री हिट. 55 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. जबरदस्त फटकेबाजी फलंदाज दिनेशच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतीये या मॅच मध्ये. हा प्रकार फ्री हिट बॉल आणि चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. बिग 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 वे मॅक्सिमम हिट षटकार. सात बॉल 6ची गरज आता. यावेळेस कव्हरच्या क्षेत्रामध्ये फटका सजवलाय. फिल्डर पाठमोर झाले. अडवण्याचा प्रयत्न. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळेल. दुसरी धाव या चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळतीये आणि या 2 धावांच्या मदतीने सध्या षटक क्रमांक 4चा खेळ देखील पूर्ण झालेला आहे. 4 षटकांच्या समाप्तीनंतर श्री गणेश गेटरचीवाडी टीमची टोटल स्कोर कार्ड वरती सध्या जाऊन पोहोचली आहे 63 आणि वैयक्तिक 14 बॉल मध्ये 42 आकड्यावरती खेळतोय फलंदाज दिनेश. 4 षटकार 3 चौकार 300चा बॅटिंग स्ट्राईक रेटनं त्यानं आतापर्यंत धावा बनवल्यात. येणारे 6 बॉल आणि 4 धावसंख्येची गरज. फलंदाज समाधान आला गोलंदाजी मार्क वरती. ज्या समाधाननं पहिल्या डावामध्ये विस्फोटक फलंदाजी केली होती, परंतु त्या समाधानच्या फलंदाजीच्या उत्तरार्धात दुसऱ्या डावामध्ये तशीच प्रकारची फलंदाजी केली आहे फलंदाज दिनेशनं. 6 बॉल 4ची गरज. ऑन स्ट्राईक गुरुनाथ. पहिला चेंडू डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळेल. 14 बॉल 42ची वादळी खेळी या मॅच मध्ये स्वीकारली आहे फलंदाज दिनेशनं. ज्या गोष्टीचा उल्लेख केला होता मी षटक क्रमांक 2च्या समाप्तीनंतर की दिनेशकडे क्षमता आहे आणि ती क्षमता या मॅच मध्ये त्याने दाखवली देखील. 5 बॉल 4ची गरज. रन बॉल इक्वेशन असं म्हटलं तरी हरकत नाहीये. फुलटॉस बॉल. कव्हर्सला फटका सजवण्याचा प्रयत्न. चेंडू ऑनसाइडला चालला. बॅकलिफ्टला खाली टाकत असताना एक सिंगल आपल्याला पाहायला मिळेल आणि एका सिंगलच्या मदतीने सध्या हे धाव फलक पुढे जात असताना 64 या आकड्यावरती. आणि आता समीकरण 4 बॉल आणि 3 धावसंख्येची गरज. संघर्ष दोन्ही बाजूने सुरू आहे. तब्बल 67 धावांचा पाठलाग या ठिकाणी करतोय गेटाची वाडी संघ. हा चेंडू अंपायरचा क्विक सिग्नल. नो बॉल आपल्याला पाहायला मिळाला त्या ठिकाणी समाधानच्या माध्यमातून. आणि आता इक्वेशन सोपं होत असताना श्री गणेश गेटाची वाडी टीम साठी 4 बॉल आणि 2 धावसंख्येची गरज. नेक्स्ट बॉल फ्री हिट. ऑन साइडला वेट अँड वॉच. पनिश केला. अपिश केला. चेंडू पाठवला डीप मिड विकेटला. हा विजयी षटकार आला फलंदाज दिनेशच्या बॅट मधनं. जबरदस्त फटकेबाजी. 16 चेंडूमध्ये तब्बल 48 धावा, ज्यामध्ये 5 षटकार आणि 4 चौकार आपल्याला पाहायला मिळाले. फलंदाज दिनेश नो डाऊट सामना इथे जिंकलाय श्री गणेश गेटाची वाडी टीमने आणि नो डाऊट या ठिकाणी सामनावीराचा पुरस्कार जाईल फलंदाज दिनेशला. तब्बल 8 गडी राखत असताना हा सामना जिंकला. पहिल्या षटकामध्ये 2 गडी गमावल्यानंतर फक्त 9 धावा होत्या धावफलकावरती